हॅलो स्टुडंट्स, पार्ट नंबर 18 ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स या भागामध्ये आपण टेक्स्ट न्यूमरिकल्स जी सॉल्व्ह केलेली आहेत ती सुरुवातीला बघणार आहेत आणि नंतर मग एक्झरसाइज बघायचा आहे. तो नेक्स्ट व्हिडिओ होईल. तर यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे आहे 8.15 एक्झाम्पल काय आहे बघा. व्हेन 10⁸ इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम one conductor to another, a potential difference of 10 volt appears between the conductors. Find the capacitance of two conductors. म्हणजे हा कपॅसिटर झालेला आहे. एका कंडक्टर कडनं ट्रान्सफर झालेले आहेत इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या कंडक्टरला, म्हणजे एक पॉझिटिव्हली चार्ज होणार, एक निगेटिव्हली चार्ज होणार. तर किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले ते सुद्धा दिलेलं आहे आणि दोन कंडक्टर्स मधला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे गिव्हन टर्म्स काय आहेत, n इक्वल टू 10⁸ आणि पोटेन्शियल डिफरन्स v इक्वल टू 10 व्होल्ट आणि c ची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे तो कपॅसिटर झालेला आहे. कपॅसिटन्सचा फॉर्म्युला Q बाय V, C इक्वल टू Q बाय V. आता हा Q काढला पाहिजे आपल्याला, म्हणजे Q इज नॉट गिव्हन. हाऊ कॅन यू कॅल्क्युलेट Q? जर तुम्हाला इलेक्ट्रॉन्स किती आहेत माहिती असतील, कंडक्टरवरती किती इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन रिसीव्ह झालेले आहेत, तर तुम्हाला तिथला चार्ज मिळतो. चार्ज इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला गेलेला आहे. सो Q इज इक्वल टू N इंटू E. सो N नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड E इज चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. आता हा चार्ज माहिती आहे आपल्याला, E इक्वल टू 1.6 10⁻⁻19 कूलम. म्हणजे Q आपण पहिल्यांदा काढून घेऊ. 10⁸ इंटू 1.6 10⁻⁻19 कूलम. आता ही व्हॅल्यू सोडवल्यावरती 1.6 10⁸ आणि -19 10⁻11 कूलम. आता C चा फॉर्म्युला फक्त पुटअप करायचे. 10⁻, हिअर इट इज -11 अपॉन V पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे 10 झाला, 10 व्होल्ट. 10 गोज टू न्यूमरेटर, 10⁻⁻1 झालाय आणि हा -12 होणार. तर टेक्स्टमध्ये हे थोडं चुकीचं झालेलं आहे. सो 10⁻⁻12. आता 10⁻⁻12 याच्याऐवजी तुम्ही सिम्बॉल वापरू शकता, म्हणजे प्रिफिक्स वापरू शकता पिको. सो इट इज ऑल्सो इक्वल टू 1.6 पिको फॅरेड. तर हे लास्ट आन्सर आहे. हे तुम्ही असं लिहू शकता याच्यामध्ये. असं एक्झाम्पल 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल 8.16 फ्रॉम द फिगर गिव्हन बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ कपॅसिटन्स C if the equivalent capacitance between A and B is 1 microfarad. All other capacitors are in microfarad. म्हणजे तुम्हाला मायक्रोफॅरेडचं फॅरेडमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही. तुम्ही C ची व्हॅल्यू मायक्रोफॅरेडमध्ये लिहू शकता. तर हे एक्झाम्पल जे आहे ते कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर वरती आहे. ह्या फिगरमध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन्स दाखवलेले, म्हणजे पॅरलल पण आहेत आणि सिरीज मधली पण आहेत. तर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स आपल्याला सिरीज आणि पॅरललचा माहिती आहे, आपण काढू शकतो. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यामुळे दिलेलं सर्किट हे रेड्यूस करत जायचं बाय युझिंग द फॉर्म्युले फॉर सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. आता हे कसं रेड्यूस होत जाणार आहे बघा. या फिगरमध्ये C4 आणि C5 कसे आहेत, पॅरलल कॉम्बिनेशन आहे, आणि इथं C1 आणि C2 हे सिरीज मधलं कॉम्बिनेशन आहे. कारण हे C1चा एक प्लेट ही A पॉइंटला गेलेली आहे आणि दुसरी C2 ची दुसरी प्लेट जी आहे ती B पॉइंटला गेलेली आहे. तर सुरुवातीला आपण पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे C4 आणि C5 यांच्याऐवजी एक कपॅसिटर घालायचा, म्हणजे सर्किट आणि कॉम्पॅक्ट होईल. सो C4 अँड C5 पॅरलल. मग याचं इक्विव्हॅलंट काय येईल, देअरफॉर CP1 इक्वल टू C4 प्लस C5. CP1 म्हटलेलं आहे फर्स्ट पॅरलल कॉम्बिनेशन, तुम्ही कुठलाही सिम्बॉल वापरा. 4 प्लस 4 इट इज इक्वल टू 8 मायक्रोफॅरेड. आता हे सर्किट कसं दिसेल बघा. C4 आणि C5 रिप्लेस केले आणि CP1 टाकलेलं आहे, म्हणजे कॉम्पॅक्ट झालेलं आहे.
आता C1 C2 च्या ऐवजी आपण एक घालू शकतो इथं कॅपॅसिटर, कारण हे सिरीज मध्ये आहेत. सो C1 C2 सिरीज दोनच असल्यामुळे आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरलेला आहे CS1 चा. ऍक्च्युअली सिरीज मध्ये आपल्याला रिसिप्रोकल घेऊन सोडवायला लागतं. जर दोनच असतील तर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू शकता. दोन कॅपॅसिटन्सचा प्रॉडक्ट अपॉन दोन कॅपॅसिटन्सची ऍडिशन. So 8 into 4 upon 8 plus 4, 32 by 12. This is 8 by 3 microfarad. जर तीन कॅपॅसिटर्स असतील तर 1 by CS1, मग 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3 आणि मग CS1 काढायचंय. पण हे दोन असल्यामुळे हे डायरेक्ट असा प्रॉडक्ट आणि अपॉन ऍडिशन घेऊन आपण हा डायरेक्ट कॅपॅसिटन्स काढू शकतो CS1. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन सिरीज कॉम्बिनेशन. आता हे सर्किट आणखी रेड्यूस होईल. इथं CS1 आला, इथं CP1 आला, हे रेड्यूस झालं सर्किट. आता यामध्ये काय होणार आहे बघा, CP1 आणि C1 हे कसे जोडलेले आहेत, A आणि B च्या मध्ये जोडलेले आहेत. त्यामुळे वन आफ्टर दी अदर म्हणजे C1 आणि CP1 हे सिरीज मध्ये दिसत आहेत. सो सिरीज कॉम्बिनेशन, C1 CP1 सिरीज कॉम्बिनेशन. फॉर्म्युला हे सेकंड कॉम्बिनेशन सिरीज मधलं आहे म्हणून 2 घातलेलं आहे. प्रॉडक्ट अपॉन ऍडिशन. तर हा आहे 1 आहे 1 मायक्रोफॅरेड आणि हा आपण आत्ता सॉल्व्ह केलेला आहे 8 मायक्रोफॅरेड. सो 1 into 8 upon 1 plus 8, 8 by 9 मायक्रोफॅरेड. आता ह्याचा कॉम्पॅक्ट फॉर्म CS2 आपण 2 काढलेले आहेत आणि एकच घातलेला आहे आणि हा CS1. तर हे लास्ट जे आहे CP1चं शेवटचं टर्मिनल म्हणजे CS2चं शेवटचं, हे CS1 ला जॉईन केलेलं आहे आणि दिस इज जॉईन टू B. हिअर इट इज A. आता हे दोन कॅपॅसिटर्स CS2 आणि CS1 हे दोन्ही पॅरलल दिसतात. त्यामुळे इथं पुन्हा पॅरलल साठी इक्विव्हॅलंट वापरायचं आहे, रिप्लेस करायचा आणि एक कॅपॅसिटर घ्यायचा. सो CS1 CS2 पॅरलल, दोघांची ऍडिशन येणार 8 by 9 प्लस 8 by 3, LCM होणार 9 म्हणजे इथं होणार 24, इथं होणार 24 अपॉन 9, 8 by 9, सो 32 by 9 मायक्रोफॅरेड. आता कॉम्पॅक्ट फॉर्म, हा एक कॅपॅसिटर जो आपण आता पॅरलल घेतलाय आणि रिप्लेस केले 2. हा C ओरिजिनल आहे, याची व्हॅल्यू 1 आणि याची व्हॅल्यू आपण आता काढली 32 by 9. आता हे दोन्ही सिरीज मध्ये दिसतात. सिरीज कॉम्बिनेशन फॉर्म्युला CS इक्वल टू प्रॉडक्ट अपॉन ऍडिशन. आता यामध्ये हे दिलेलं आहे 1 मायक्रोफॅरेड आहे हा दोघांच्या मधला आणि C दिस इज नॉट गिवन. C हा गिवन नाही आहे, C आपल्याला काढायचा आहे. CS1 गिवन आहे म्हणजे AB मधला इक्विव्हॅलंट गिवन आहे. तो 1 येण्यासाठी C ची व्हॅल्यू किती पाहिजे, तर आपण इथं फॉर्म्युला CS चा वापरलेला आहे प्रॉडक्ट अपॉन ऍडिशन आणि C ची व्हॅल्यू आपण काढायची म्हणजे फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे. CS1 C into 32 by 9 upon C plus 32 by 9 म्हणजे हे दोन्ही इक्वल झाले. सो दिस इज इक्वल टू द नेक्स्ट स्टेप C plus 32 by 9 इक्वल टू C into 32 by 9. आता याचा LCM, ह्या बाजूचा LCM किती येईल, C plus 32 upon 9, 9 इज LCM म्हणजे ही व्हॅल्यू कशी येईल, खाली 9 आणि इथं 9C प्लस 32 इक्वल टू C इंटू 32 by 9. हे कसं सोडवता येईल बघा, 9 कॅन्सल होतील, दोन्हीकडे डिनॉमिनेटर कॅन्सल झालाय, फक्त हे ट्रान्सफर करायचंय आणि सोडवायचंय. 32 इक्वल टू 32C मायनस 9C, हा 9 इकडे गेलेला आहे मायनस झालाय, 23 राहणार 23C 32. सो डिव्हिजन 32 अपॉन 23 कॅल्क्युलेट करा, 1.39 मिळेल मायक्रोफॅरेड. आता पुढचं एक्झाम्पल,
A parallel plate capacitor has an area 4 centimeter square and a plate separation of 2 mm. दोन पार्ट्स आहेत. फर्स्ट, कॅल्क्युलेट इट्स कॅपॅसिटन्स. सेकंड, what is its capacitance if the space between the plates is filled completely with dielectric having dielectric constant. इथं completely filled आहे, filled completely. Dielectric constant of constant 6.9, dielectric constant 6.7 दिलेला आहे. आता सुरुवातीला गिवन टर्म्स, एरिया ऑफ ईच प्लेट, देन सेपरेशन दिलेलं आहे. फक्त दोन्ही युनिट सी SI सिस्टीम मध्ये करायला लागतील. 4 सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर आहे, सो 10⁻⁻⁴ होणार मीटर स्क्वेअर. मिलीमीटर 2 × 10⁻³ मीटर. आता इथं कम्प्लिटली फील्ड ओळखण्यासाठी हे थोडं T = D लिहिलेलं आहे, कारण इथं सेकंड हा फॉर्म्युला वेगळा येणार आहे आणि K दिलेला आहे तो 6.7. तर सुरुवातीला आपल्याला ओरिजिनल फॉर्म्युला जो कॅपॅसिटन्स काढतो आपण, A दिलेला आहे आणि D दिलेला आहे, तर फॉर्म्युला आपल्याला कॅपॅसिटन्सचा कोणता मिळेल? A∈0/D. ε0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ही पेपरमध्ये दिलेली असते. A ची व्हॅल्यू 4 × 10⁻⁴, ε0 दिलेला असतो 8.85 10⁻12 SI युनिटमध्ये, अपॉन D 2 × 10⁻³ आता हे सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपं आहे, याला लॉक टेबल लागत नाही. 2 आणि 4चं ही डिव्हिजन घेतली तर 2 मिळणार आणि 8.85चं प्रॉडक्ट घ्या, 17.70 किंवा 17.7 10⁻13. तुम्ही जर पॉईंट शिफ्ट केला इथे 1.77 10⁻12 होतील. तर हे IHS ठेवले तरी चालतात किंवा पिको फॅरेड मध्ये तुम्ही लिहू शकता. सेकंड पार्ट महत्वाचा आहे. इथं डायलेक्ट्रिक स्लॅब फिल केलेला आहे, म्हणजे फॉर्म्युला डिफरंट येणार आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे बघा, A∈0K / D. म्हणजे ओरिजिनल जो होता विदाउट डायलेक्ट्रिक स्लॅब, त्याला फक्त K ने मल्टिप्लाय करायचे. पण हे कधी शक्य होतं? ज्या वेळेला तो वर्ड असेल कम्प्लिटली फिल्ड, त्यावेळेला येणार आहे. आता फक्त व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. आता ओरिजिनल कॅपॅसिटन्स C किंवा C0 लिहू शकता. जो ओरिजिनल आहे विदाउट डायलेक्ट्रिक, म्हणजे ज्या ठिकाणी दोन प्लेट्समध्ये व्हॅक्युम किंवा एअर घेतली जाते, तो C0 लिहू शकता. फक्त इथं मी डायलेक्ट्रिक साठी CD लिहिलेलं आहे. मल्टिप्लाय बाय K, सो इट इज 1.77 10⁻12 × 6.7. So answer is 11.86 10⁻12 farad. Next, 8.18 example 8.18. In a capacitor of capacitance 20 microfarad, the distance between the plates is 2 mm. If a dielectric slab of width 1 mm, आता इथं विड्थ 1 mm आहे आणि डिस्टन्स किती आहे बिटवीन द प्लेट्स 2 mm, म्हणजे इथं तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की हे कम्प्लिटली फिल नाहीये, पार्शियली फिल्ड. अँड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 इज इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स. व्हॉट इज द न्यू कॅपॅसिटन्स? ओरिजिनल कॅपॅसिटन्स जो आहे तो दिलेला आहे विदाउट डायलेक्ट्रिक आणि त्यामध्ये डायलेक्ट्रिक भरलेला आहे. पण इथं चुकून काही वेळेला काय होतं, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटने डायरेक्ट मल्टिप्लाय केलं जातं, त्यामुळे हे आन्सर चुकतात. पार्शियली फिल्ड मधला फॉर्म्युला घेऊन लिहायचं, कारण इथं विड्थ किती आहे 1 mm, म्हणजे इथं समजलं पाहिजे T इज लेस दॅन D असेल तर फॉर्म्युला वेगळा आहे. गिव्हन टर्म्स काय काय आहेत बघा. C ची व्हॅल्यू 20 मायक्रोफॅरेड. तुम्ही हे आन्सर न्यू कॅपॅसिटन्स मायक्रोफॅरेड मध्ये काढा किंवा फॅरेड मध्ये. फॅरेड मध्ये काढायचं असेल तर 20 मायक्रोफॅरेडचं फॅरेड करायला लागेल, बट अशी रिक्वायरमेंट नाहीये. सो D 2 mm 2 × 10⁻³ मीटर. T ची व्हॅल्यू म्हणजे थिकनेस 1 mm, सो 1 × 10⁻³ मीटर. सो K इज इक्वल टू 2 आणि जे मी आता इथं सांगितलं होतं T लेस दॅन D. फाइंड आउट CD.
फॉर्म्युला CD इक्वल टू A epsilon 0 अपॉन D मायनस T प्लस T बाय K. आता इथं A epsilon 0 दिलेला असला तरी A दिलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला इथं A epsilon 0 साठी जो कपॅसिटन्सचा विदाउट डायलेक्ट्रिक फॉर्म्युला A epsilon 0 अपॉन D म्हणजे C0 किंवा C लिहा. तर ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 20 मायक्रोफॅरेड. इट इज 20 मायक्रोफॅरेड व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे आपल्याला A epsilon 0 ही व्हॅल्यू कशी मिळेल, 20 इंटू D. 20 ला D ने मल्टिप्लाय करा म्हणजे A epsilon 0 20 इंटू D हे मायक्रोफॅरेड मध्ये. सो द नेक्स्ट स्टेप C0 इंटू D म्हणजे C0 ला D ने मल्टिप्लाय करा. सो 20 इंटू D अपॉन डिनॉमिनेटर तसंच राहिलेलं आहे. सो 20 मायक्रोफॅरेड, D ची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻³ अपॉन D मायनस T. D ची व्हॅल्यू सेपरेशन T थिकनेस भरलेला आहे प्लस T अगेन थिकनेस अपॉन 2. आता हा जो ब्रॅकेट आहे तो काय येणार आहे बघा, 10⁻³ कॉमन, 2 मायनस 1 1 म्हणजे ह्या ब्रॅकेटला फक्त 10⁻³ येणार. बाकीच्या पार्टमध्ये हे 10⁻³ अपॉन 2 हे प्लस आहेत. सो नेक्स्ट स्टेप 40 इंटू 10⁻³ अपॉन दिस. आता हे कॉमन काढून सोडवू शकता तुम्ही. 40 इंटू 10⁻³ कॉमन काढले, 10⁻³ 1 प्लस 1/2. सो दिस इज 3/2. 2 न्यूमरेटरला जातील 80 अपॉन 3 आणि याची व्हॅल्यू 26.67 मायक्रोफॅरेड. नेक्स्ट एक्झाम्पल, हे लास्ट एक्झाम्पल आहे. ए पॅरलल प्लेट एअर कपॅसिटर हॅज कपॅसिटन्स, एअर कपॅसिटन्स सांगितलेलं आहे 3 इंटू 10⁻⁹ फॅरेड. ए स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 and thickness 3 centimeter completely fills the space between the plates. Completely fills. The potential difference between the plates is maintained constant at 400 volt. What is the change in the energy of capacitor if the slab is removed? म्हणजे स्लॅब इन्सर्ट केली असताना कपॅसिटन्स पाहिजे आणि स्लॅब रिमूव्ह केल्यानंतर कपॅसिटन्स म्हणजे एअर कपॅसिटन्स. याची स्टोअर्ड एनर्जी आणि याची स्टोअर्ड एनर्जी किती आहे काढायची, आणि तुम्हाला चेंज विचारलेला आहे म्हणजे डिफरन्स विचारलेला आहे. तर एनर्जीचा फॉर्म्युला पहिलं गिवन टर्म्स काय आहेत बघा. C ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे C0, दिस इज ऑल्सो इक्वल टू C ओरिजिनल कपॅसिटन्स. V ची व्हॅल्यू 400 व्होल्ट. T equal to D 3 centimeter. So this is equal to 3 into 10⁻² meter and K is equal to 3 dielectric constant. Energy चा फॉर्म्युला एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर 1/2 CV स्क्वेअर. तर दोन्हीसाठी काढलं पाहिजे, एकदा CD आणि एकदा C घेऊन किंवा C0. तर U1 इनिशियल म्हणजे विदाउट डायलेक्ट्रिक, कारण ही व्हॅल्यूज दिलेली आहे तुम्हाला. सो 1/2 3 इंटू 10⁻⁹ 400 चा स्क्वेअर. इथं फक्त चेंज होणार आहे 4 इंटू 10⁻² होणार आहे 4 इंटू 10⁻² त्याचा स्क्वेअर. सो 16 इंटू 10⁻⁴. सो इट इज इथे 8 झाले. 8 इंटू 3 24 इंटू 10⁻⁻5 कारण इथं -9 इथं 4 10⁻⁻5 जूल. आता नेक्स्ट तुम्हाला CD काढून घेतलं पाहिजे आणि मग त्याची एनर्जी किती स्टोअर होणार ती बघितली पाहिजे. CD C1 और C0 इंटू K. सो 3 इंटू 10⁻⁹ -9 इंटू 3
डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करा म्हणजे सीडीचा आन्सर मिळेल, कारण इथं कम्प्लिटली फिल्स आहे त्यामुळे के ने फक्त मल्टिप्लाय करायचं. सो 9 इंटू 10⁻⁹ फॅरेड. आता ही व्हॅल्यू घेऊन एनर्जीची व्हॅल्यू काढायची. सो यू डी इक्वल टू 1/2 CD व्ही स्क्वेअर. व्ही रिमेन्स सेम, फक्त इथं चेंज झालेलं आहे. सो इट इज 72. आता डिफरन्स चेंज इन द एनर्जी स्टोर्ड, डिफरन्स 72 आणि 24 मधला डिफरन्स आहे एवढा. सो दिस इज UD मायनस U1. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ते एक्झरसाइज.